डिअर स्टुडंट्स, YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामध्ये इंग्रजी विषय पेपर नंबर HEN 101 यासाठी आपण आज तिसरा लेक्चर घेतोय. यामध्ये पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं की युनिट नंबर फर्स्ट आणि युनिट नंबर सेकंड यामध्ये युनिट नंबर फर्स्ट मध्ये आपण बघितलं वर्ड्स आणि आपली व्हॉकॅब्युलरी जी आहे ती कशा प्रकारे आपण इम्प्रूव्ह करायची आहे इंग्लिशमध्ये त्याच्याबद्दल आपण अभ्यास केला. त्यानंतर युनिट नंबर सेकंड मध्ये आपण जे वर्ड शिकलो किंवा आपण इंग्रजी भाषेतल्या ज्या वर्ड्सचा अभ्यास केला किंवा जे नवीन वर्ड्स आपल्या नॉलेजमध्ये भर पडत गेले त्याचा वापर करून आपण सेंटेन्सेस कशी बनवावी किंवा सेंटेन्सेसचे टाईप कोणते हे आपण बघितले युनिट नंबर सेकंड मध्ये. नाव टुडे वी विल सी युनिट नंबर 3 रीडिंग कॉम्प्रेन्शन. यामध्ये रीडिंग ही जी स्किल आहे किंवा रीडिंग जी आपली आर्ट आहे किंवा कला जी आहे त्याच्या आपण कशा प्रकारे आपलं नॉलेज वाढवण्यासाठी किंवा इंग्रजी भाषा शिकण्यासाठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये आपलं जे स्किल आहे किंवा आपली जी वर्ड्स किंवा आपली नॉलेज जे आहे ते वाढवण्यासाठी रीडिंग आपल्याला खूप हेल्पफुल ठरते आणि ती आपण कशा प्रकारे आपलं रीडिंग स्किल वापरून आपण आपली इंग्लिश भाषा जी आहे ती इम्प्रूव्ह करायची आहे. तर त्यासाठी त्यांनी युनिट नंबर 3 मध्ये काही आपल्याला सजेशन दिलं किंवा युनिट 3 मध्ये त्यांनी आपल्याला डिफाईन केलंय. दॅट इज युनिट नंबर 3 अबाउट द रीडिंग कॉम्प्रेन्शन. त्याचे मुख्य असे टॉपिक्स आहेत. दॅट आर द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग म्हणजे वाचनाचे महत्व. देन सेकंड इज काइंड्स ऑफ रीडिंग वाचनाचे प्रकार. त्यानंतर हाऊ टू रीड एखाद्या वाचकाने किंवा एखाद्या रीडरने कशा प्रकारे रीड करावं, रीडिंग आपलं कशा प्रकारे असावं जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो किंवा आपण रीडिंग कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, आपला स्पीड किती पाहिजे किंवा आपलं रीडिंग कुठल्या गोष्टीमध्ये आपलं चांगलं रीडिंग असावं याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. देन व्हॉट इज अ रीडिंग कॉम्प्रेन्शन. तर रीडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, तर कॉम्प्रेन्शनचा मीन असतो अंडरस्टँडिंग. एखादं वाचन किंवा एखादी जी आपण वाचन जे करतो ते समजावून घेणे इट्स कॉल्ड द रीडिंग कॉम्प्रेन्शन. देन द थर्ड अँड नेक्स्ट पॉइंट इज दॅट डेव्हलपिंग रीडिंग हॅबिट. प्रत्येक व्यक्तीने आपल्यामध्ये जी रीडिंग क्वालिटी आहे किंवा रीडिंग आपली जी हॅबिट आहे आता साहजिकपणे ती बिटवीन 2 पीपल्स इफ वी कम्पेअर दोन्ही माणसांमध्ये रीडिंग हॅबिट असते किंवा त्यांची ती क्वालिटी असते ती साहजिकपणे सेपरेट असेल. मग ती कशा प्रकारे आपण डेव्हलप करावी. जर एखाद्या व्यक्तीची रीडिंग क्वालिटी असेल किंवा रीडिंग स्पीड असेल तो कमी असेल तर तो कसा इम्प्रूव्ह करावा याबद्दल आपल्याला थोडक्यात या युनिटमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण पहिल्यांदा फर्स्ट पॉइंटचा अभ्यास घेऊया. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. आता रीडिंगमध्ये मोस्टली रीडिंग का केलं जातं. देर आर द 3 टाइप्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रीडिंग. फर्स्ट इज रीडिंग फॉर इन्फॉर्मेशन, देन रीडिंग फॉर नॉलेज अँड द लास्ट वन रीडिंग फॉर प्लेजर. आता रीडिंग फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे काय येतं, जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल इफ वी ट्राय टू अंडरस्टँड आपण समजा टीव्हीवरती एखाद्या क्रिकेट मॅचचे स्कोअर आपण जाणून घेत असेल किंवा आपण स्कोअर्स बघतोय रिमोट आता टीव्ही लावलाय आणि आपण त्या स्कोअर आपण जस्ट चेक करतोय किंवा वी आर चेकिंग द इलेक्शन रिझल्ट कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली आहेत याच्याबद्दल आपण जर माहिती घेत असेल तर ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हे जे रीडिंग आहे ते आहे इन्फॉर्मेशन रीडिंग मध्ये. कारण या रीडिंगचं आपण कुठेही नोट डाऊन करून ठेवत नाहीये किंवा आपण कुठेही आपल्या ते किती स्कोअर काढले किंवा किती इलेक्शनमध्ये वोट्स मिळाले हे आपण कुठेही नोट डाऊन करून ठेवत नाही किंवा आपण ते स्टोअर करून ठेवत नाही. इट इज जस्ट वी आर रीड ओनली फॉर गेटिंग द इन्फॉर्मेशन ऑन दॅट पर्टिक्युलर टाइम. देन द सेकंड टाइप इज रीडिंग फॉर द नॉलेज. आता सपोज जर एखाद्या व्यक्तीला क्रिकेट या संबंध किंवा क्रिकेट या खेळाबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा त्या व्यक्तीला क्रिकेट कसं खेळतात त्याचे रूल्स रेग्युलेशन कुठले आहेत याबद्दल जर माहिती हवी असेल तर ती व्यक्ती काय करेल, त्या क्रिकेट संबंधी अधिक जी माहिती असेल ती गोळा करेल किंवा ही विल ट्राय टू सर्च मोर इन्फॉर्मेशन अबाउट द क्रिकेट अँड ही ट्राय टू अंडरस्टँड और ट्राय टू गेट द नॉलेज अबाउट द क्रिकेट. दॅट्स रीडिंग इज कम्स टू द नॉलेज फॉर्म. म्हणजे नॉलेज मिळवण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी जेव्हा रीडिंग केलं जातं त्याला म्हणतात रीडिंगचा नॉलेज किंवा रीडिंग हे नॉलेज मिळवण्यासाठी केलं जातं. अँड द लास्ट इज प्लेजर. आता एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला सपोज त्या रीडिंगची आवड असेल त्याला पुस्तकं किंवा नॉवेल्स म्हणा एका पर्टिक्युलर टाईप्स मधली किंवा कुठल्या पण गोष्टी किंवा काही वाचायची जर आवड असेल ज्यातून त्याला आनंद मिळत असेल तर अशा वेळी
जे रीडिंग होतं, फॉर एक्झाम्पल आपण समजा ट्रॅव्हलिंगला गेलोय आणि ट्रेनमध्ये आपण बुक्स आपल्याबरोबर कॅरी करतोय आणि ती बुक्स आपण त्या ट्रॅव्हलिंगचा आपल्याला टाइम जावा म्हणून किंवा टाइम आपला चांगला स्पेंड व्हावा म्हणून आपण जर ती बुक्स रीड करतोय, दॅट्स रीडिंग इज गिव्हन प्लेजर टू दॅट पर्सन हु रीड दॅट बुक्स इन द ट्रॅव्हलिंग, किंवा आपल्या त्या रोजच्या आपल्या फ्री टाइम मध्ये जेव्हा तो व्यक्ती वाचतो आपल्याला आनंद मिळावा म्हणून, त्याला म्हणतात रीडिंग फॉर प्लेजर. आपण बघितलं इन्फॉर्मेशन घेण्यासाठी, आपल्याला विशिष्ट अशी माहिती मिळवण्यासाठी खास करून आपण ज्याचा अभ्यास केला जातो किंवा अभ्यासासाठी आपण किंवा माहिती मिळवण्यासाठी जेव्हा आपण रीडिंग करतो ते नॉलेज मिळवण्यासाठी आणि आपल्या पुरतं म्हणजे आपली सॅटिस्फॅक्शन व्हावं, आपल्याला आनंद मिळावा, जॉय मिळावा, यासाठी आपण जेव्हा रीडिंग करतो दॅट्स कम इन टू द प्लेजर. हे आपण 3 पार्ट्स बघितले फर्स्ट पॉइंटमध्ये. त्यानंतर सेकंड पॉइंट इज दॅट काइंड्स ऑफ रीडिंग. काइंड्स ऑफ रीडिंग मीन्स व्हॉट, रीडिंगचे प्रकार किंवा रीडिंग कशा प्रकारे करावे किंवा रीडिंग कोणत्या प्रकारे केलं जातं याचे त्यांनी काही टाइप्स दिले आहेत. ते म्हणजे फर्स्ट इज दॅट स्किमिंग. स्किमिंग म्हणजे जस्ट गिव्हन अ वन ग्लान्स ऑन द बुक्स. फॉर एक्झाम्पल, when we enter into the library and we try to get the book for read, that time we just take a book and we just give a glance to that book. That time we searching only about the chapter, author, index किंवा कुठले टॉपिक्स आहेत किंवा ते नॉवेल कुठल्या सब्जेक्टवर बेस आहे. फॉर एक्झाम्पल ऑटोबायोग्राफिकल आहे किंवा बायोग्राफिकल आहे, हिस्टॉरिकल आहे, पॉलिटिकल आहे, सोशल आहे, कशावरती ते नॉवेल बेस आहे हे आपण एका वन ग्लान्समध्ये ते आपण चेक करतो. म्हणजे आपण ते पुन्हा पुन्हा वाचत नाही किंवा आपल्याकडे तेवढा टाइमही नसतो. फॉर एक्झाम्पल, इफ वी गिव्हन अ व्हिजिट टू अ बुक शॉप, तिथे पण आपण गेल्यावरती आपल्याला एखादा बुक घ्यायचं असेल तर आपण एक बुक हातात घेऊन आपण जस्ट एक ओव्हरऑल त्याच्यावरती एक नजर टाकतो की आपल्याला त्यातून कळतं की ऑथर कुठला आहे किंवा त्यांनी कुठल्या टॉपिकवर लिहिलेलं असेल, बुक कशा प्रकारचं असू शकतं, चॅप्टर कुठले आहेत किंवा त्याची भाषा कशी असेल, आपल्याला ते आवडेल की नाही हे आपण ठरवतो. एक जस्ट एका नजरेमध्ये आपण ते स्किमिंग करतो आणि आपण ते पुस्तक लायब्ररीमधून तरी घेतो किंवा आपण ते पुस्तक फ्रॉम स्टॉल वी विल बाय इट. सो त्याच्यासाठी याला हा जो प्रकार येतो ह्याला बोलतात स्किमिंग. स्किमिंग मध्ये कधीही व्यक्ती किंवा कुठला पण रीडर स्किमिंग मध्ये डीपली वाचत बसत नाही किंवा लाईन बाय लाईन पूर्ण बुक पेज बाय पेज तो कधीही रीड करत नाही. फक्त आपल्याला ते बुक चूज करण्यासाठी आपण जे ओव्हरऑल जी नजर टाकली जाते दॅट्स कम्स इनटू द स्किमिंग. सेकंड पॉइंट येतो तो म्हणजे स्कॅनिंग. आता स्कॅनिंग म्हणजे काय, तर एखादं बुक आपल्याला मिळाल्यावरती आपण ते डीपली वाचतो, म्हणजे लाईन बाय लाईन किंवा पेज बाय पेज. आपल्याला सपोज ते आवडलं किंवा आपण ते रीडिंग करायला घेतलं तर आपण डीपली ते रीड करतो, वर्ड बाय वर्ड आपण ते समजावून घेतो. दॅट्स कम्स इन टू द स्कॅनिंग. देन द थर्ड पार्ट इज दॅट रीडिंग टू स्टडी. आता हा जो प्रकार येतो हा तुमच्या आमच्या किंवा हा आपल्या एज्युकेशनल लाईनमध्ये मोडतो. यामध्ये रीडिंग फॉर स्टडी इट मीन्स एखादा विषय किंवा एखादं बुक जेव्हा आपल्याला स्टडीसाठी असतं, आता त्यावेळी आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे किंवा आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल आपण एखादं स्टँडर्डचं पुस्तक घेतलं आणि त्या स्टँडर्डच्या स्टुडंटला सांगितलं की हे जे प्रश्न आहेत किंवा हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला एक्झामला येणार आहे. मग ती व्यक्ती ते स्टुडंट काय करतं किंवा ती मुलं काय करतील की तो जो पोर्शन आहे किंवा ती तो जो विषय आहे तो त्याचा ते रीडिंग पुन्हा पुन्हा करतील, रिपिटेशन करतील आणि आपल्याला मार्क मिळायला पाहिजे किंवा आपल्याला मार्क चांगले मिळतील. कधी काही मुलं असतात ती समजावून घेऊन करतात, तर काही मुलं आपल्याला वी जस्ट वॉन्ट टू पास आउट हे डोक्यात ठेवतात आणि त्या पास आउट होण्यासाठी ती जे रीडिंग करतात म्हणजे स्टडी करण्यासाठी किंवा मार्क मिळवण्यासाठी किंवा स्टडी एक एज्युकेशनल फॉर्म जो आपल्या एज्युकेशनमध्ये आपल्याला हे आवश्यक आहे या हेतूने जी स्टडी केली जाते किंवा जे रीडिंग केलं जातं दॅट्स कम्स टू द रीडिंग टू स्टडी. म्हणजे अभ्यासासाठी किंवा नॉलेज मिळवण्यासाठी जे रीडिंग केलं जातं शाळेमध्ये म्हणा कॉलेजेसमध्ये म्हणा दॅट्स कम्स टू द रीडिंग टू स्टडी. देन द फोर्थ पार्ट इज दॅट वर्ड बाय वर्ड रीडिंग. आता वर्ड बाय वर्ड रीडिंग म्हणजे काय येतं, साहजिकपणे आपण म्हणतो की आपण स्टडी करताना आपण बघितलं की रीडिंग टू स्टडी म्हणजे आपण डीपली अभ्यास करतोय, आपल्याला नॉलेज मिळायला पाहिजे किंवा आपल्याला एज्युकेशनसाठी आपण जो अभ्यास करतो किंवा आपण जे वाचतो त्याचाच थोडासा डिफरंट टाइप्स आहे, डिफरंट प्रकार आहे. तो म्हणजे वर्ड बाय वर्ड रीडिंग. मोस्टली इट्स हॅपन इन टू द मॅथमॅटिकल किंवा सायंटिफिक जे सब्जेक्ट असतात किंवा सायंटिफिक फील्डमध्ये जेव्हा फॉर्म्युलेस पाठ करायचे असतात, फॉर्म्युल्यावर जेव्हा एखादं गणित म्हणा किंवा एखादा सायंटिफिक जेव्हा एखादं सोल्युशन किंवा एखादं आपल्याला फाइंड आउट करायचं असतं तेव्हा
हा जो हे जे रीडिंग असतं, म्हणजे एखादा जर फॉर्म्युला चुकला तर साहजिकपणे नेक्स्ट पूर्ण ते स्टेजेस चुकत जातात, नेक्स्ट पूर्ण सगळ्या लाईन्स चुकत जातात. यासाठी आपण जो लर्न करतो, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण फॉर्म्युला जो लर्न करत असतो किंवा सायंटिफिक जे स्टेप जे दिलेले असतात ते आपण लर्न करतो. वर्ड बाय वर्ड रीडिंग असतं याला बोलतात वर्ड बाय वर्ड रीडिंग. समटाइम इट्स ऑल्सो हॅपन इन टू द लिटरेचर ऑल्सो. सपोज एखादा इंग्लिश टीचर तुम्हाला पोएम शिकवत असेल तर जी पोएम आता पोएमचं म्हणाल तर वेन वी स्टार्ट टू लर्न द पोएम मध्ये प्रत्येक शब्दाला किंवा पोएम हा असा प्रकार येतो लिटरेचरमध्ये, थोड्या शब्दामध्ये खूप काही अर्थ देते, म्हणजे पोएट डिफाईन करतो किंवा पोएट आपल्या समोर मांडत असतो. मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला टीचर्स एक्सप्लेन करतात एखादी पोएम, तेव्हा त्या पोएमचा वर्ड बाय वर्ड तुम्हाला मीन हा त्यांच्याकडून दिला जातो किंवा एखाद्या वर्ड्स पासून त्याच्यापासून किती डिफरंट कुठला मिनिंग होतो किंवा त्याच्या मागची सिच्युएशन कुठली गेलेली आहे किंवा कुठल्या प्रकारे त्या पोएटने त्या पोएममध्ये अर्थ मांडलाय, हा सगळा त्या वर्ड बाय वर्ड रिडिंगने किंवा वर्ड बाय वर्ड तो मीन जो एक्सप्रेस करून तो टीचर किंवा ते शिक्षक तुम्हाला सांगत असतात. हा जो प्रकार येतो तो येतो वर्ड बाय वर्ड रिडिंग. त्यानंतर लाईट रिडिंग. लाईट रिडिंग मध्ये काय येतं, फॉर एक्झाम्पल एखादं सपोज आपण न्यूजपेपर घेतला वाचण्यासाठी किंवा नॉवेल घेतलं, जेव्हा आपण ते फर्स्ट टाइम रीड करतो, वेन वी रीड दॅट फर्स्ट टाइम, आपण जस्ट ते फॉर प्लेजर एकतर आपण तो प्लेजर मिळवण्यासाठी वाचतो किंवा फॉर गेटिंग द इन्फॉर्मेशन. इफ वी रीड दॅट न्यूजपेपर ऑर नॉवेल वन टाइम, वी नेव्हर रिपीट दॅट अगेन. किंवा असं नसतं की ते न्यूजपेपर वाचला तर आपण तो कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये फीडच करून ठेवला किंवा नॉवेल वाचलं तर आपल्याला ते पाठ करून ठेवलं, असं होत नाही. तर एक लाईट रिडिंग म्हणजे काय, आपण एकदा वाचल्यानंतर आपण ते फुलफिल होतो. जेव्हा आपण नेक्स्ट टाइम वेन वी टेकन दॅट नॉवेल अगेन फॉर रिडिंग, दॅट टाइम वी रिअलाइज ऑर वी अंडरस्टँड की आपण काहीतरी हे नॉवेल वाचलं होतं किंवा हा न्यूजपेपर मधली ही बातमी आपण कधीतरी वाचली होती. म्हणजे ते कुठेतरी रिडिंग जे असतं ते आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातं. यालाच बोलतात लाईट रिडिंग. म्हणजे एक ओव्हरऑल जो रिडिंगचा प्रकार असतो दॅट्स कम्स इन टू द लाईट रिडिंग. त्यानंतर द नेक्स्ट पॉइंट इज दॅट हाऊ टू रीड. वाचन कसं करावे, हाऊ टू रीड. नाव दे आर गिवन हिअर टू एक्झाम्पल फॉर रीडर्स. फर्स्ट इज दॅट द स्काय इज ब्ल्यू. द स्काय इज ब्ल्यू. आकाश निळे आहे. आता इफ वी टेकन अ कॉमन पीपल किंवा आपण सपोज कॉमन रीडर घेतले, द स्काय इज ब्ल्यू यामध्ये स्काय किंवा ब्ल्यू हे जे वर्ड्स आहेत हे साहजिकपणे आपल्या रुटीन लाईफमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये आतापर्यंत एज्युकेशनमध्ये आपल्या कानावरती किंवा आपण कुठेतरी वाचलेले असतात, लिहिलेले असतात, समजून घेतलेले असतात. याचा मिनिंग आपल्याला माहीत असतो. त्यामुळे द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळे आहे, याचा मिनिंग आपण साहजिकपणे लावू शकतो किंवा आपण सहजपणे एखादा जरी नवीन रीडर असेल तरी तो सहजपणे वाचू शकतो की द स्काय इज ब्ल्यू. पण फॉर एक्झाम्पल दे आर गिवन ए वन सेकंड एक्झाम्पल दॅट इप्सो फॅक्टो, de jure and pre-rise आर टर्म्स वी जनरली यूज इन अ लॉ. आता लॉ मध्ये किंवा लॉ फील्डमध्ये ज्या काही टर्म्स असतात त्या ऑर्डिनरी पर्सनला किंवा आपल्याला ह्या साहजिकपणे पटकन माहीत नसतात. पण समजा जर तो जर लॉचा स्टुडंट असेल किंवा समजा मेडिकल फील्डमधले काही वर्ड्स असतील किंवा मास मीडियामधले काही वर्ड्स असतील, हे त्या फील्डमधले स्पेशल वर्ड्स असतात जे नॉर्मल पीपल्सना किंवा नॉर्मल रीडर्सच्या रिडिंगमध्ये सहसा येत नाहीत. त्यामुळे पटकन एखादा सपोज रीडरकडे समजा एखादा कॉमन रीडर आहे त्याच्याकडे आपण समजा सायंटिफिक फील्डमधले हेवी वर्ड्स असलेला एखादा पॅसेज दिला तर तो वाचायला त्या माणसाला ज्या ओळखीच्या शब्दांचा जो वेळ लागतो, जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्तीत जास्त साहजिकपणे जास्त वेळ लागेल, कारण ते सगळे शब्द न्यू असतील त्याला किंवा ते वॉकॅब्युलरी त्याच्याकडे नसेल. अँड बिकॉज ऑफ दॅट गेटिंग अ मोर टाइम दॅन रुटीन हिज रिडिंग किंवा रुटीन पॅसेज. सो दे आर गिवन द टाइप्स दॅट इज हाऊ टू रीड. म्हणजे जेव्हा एखादे शब्द किंवा एखादा पॅसेज म्हणा आपल्या वॉकॅब्युलरीमध्ये त्याचे वर्ड्स इफ वी आर गेटिंग ऑलरेडी आपल्या त्या नॉलेजमध्ये ऑलरेडी फिट असतील तर आपण तो पॅसेज वी कॅन रीड दॅट पॅसेज इझिली. बट when we read new passage when we read new words, that time we getting a quite more time than the ordinary reading.
त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे व्हॉट इज अ रीडिंग कॉम्प्रेन्शन. आता इथे रीडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे काय. आता कॉम्प्रेन्शनचा मीन होतो, कॉम्प्रेन्शन मीन्स अंडरस्टँडिंग. आपण जेव्हा वेन वी रीड अ पर्टिक्युलर पॅसेज और वेन वी रीड अ पर्टिक्युलर बुक, that time the most important thing is that we try to read and we try to understand what that passage given us the message किंवा what that passage reflected. त्या पॅसेज मधून आपल्याला काय मिळते किंवा विच किंवा व्हॉट नॉलेज वी आर गेटिंग फ्रॉम द दॅट पॅसेज किंवा आपण जे वाचतोय ते आपण काय त्याच्यातून आपल्याला काय मिळतंय. सो यामध्ये त्यांनी काय घेतलं की व्हॉट इज अ रीडिंग कॉम्प्रेन्शन. आता एखादा पॅसेज आपल्याला जर अंडरस्टँड करून घ्यायचा असेल तर वी नीड टू आस्क क्वेश्चन फॉर अवर सेल्फ. म्हणजे आपण एखादा पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला जो प्रश्न विचारले की या पॅसेजमधून आपल्याला काय माहिती मिळाली किंवा आपल्याला काय समजलंय, हा पॅसेज कोणत्या टॉपिकवरती होता किंवा कशा प्रकारे हा पॅसेज आपल्याला मेसेज देतोय, हे जर क्वेश्चन त्या रीडरने स्वतःला विचारले तर साहजिकपणे त्याला आन्सरही मिळतील आणि त्या आन्सरमधून त्याला तो पॅसेज जो असतो तो त्याला समजला जातो किंवा तो समजून घेतो. त्यानंतर हाऊ टू रीड इन अ मिनिंगफुल वे. आता याने सांगितलं की तुम्ही रीडिंग जेव्हा करतात तेव्हा तो अर्थपूर्ण मिनिंग त्याच्यातून वाचताना अर्थपूर्ण आपण त्याच्यातला मिनिंग जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा. तर दे आर गिव्हन सम टॉपिक्स. फर्स्ट इज दॅट सर्वे हा टाइप्स थोडासा त्या स्किमिंग मध्ये येतो. स्किमिंग मध्ये आपण जस्ट ओव्हरऑल गिव्हन अ लुक ऑन दॅट पर्टिक्युलर बुक, पर्टिक्युलर पॅसेज, पर्टिक्युलर दॅट व्हॉट वी गेट फॉर द रीडिंग, त्याच्यावरती आपण एक जस्ट ओव्हरऑल लुक टाकतो. फॉर एक्झाम्पल एखादा ऑथर असेल तर त्या ऑथरची स्टाईल कोणती आहे जर आपल्याला आधी माहीत असेल तर आपण वेन वी ट्राय टू गेटिंग अ न्यू बुक ऑफ दॅट ऑथर, आपल्याला आपल्या डोक्यात ते फिट असतं की या ऑथरची रायटिंग असे आहे किंवा टॉपिक्स तो असे मांडत असतो. मग आपण एक त्याचं बुक घेतल्यानंतर आपण एक जस्ट ओव्हरऑल सर्वे करतो त्या किंवा वन ग्लान्समध्ये आपण तो बघतो की हे बुक कशा प्रकारे असेल किंवा कशा प्रकारे या बुकची मांडणी असेल. दॅट्स कमिंग टू ऑल दॅट्स कमिंग टू सर्वे. त्यानंतर सेकंड इज क्वेश्चन. याच्यामध्ये आपण बुक रीड केल्यानंतर किंवा बुक आपण वेन वी रीड दॅट बुक ऑर दॅट पॅसेज दॅट टाइम वी आस्क द क्वेश्चन ऑफ अवर सेल्फ. म्हणजे आपण आपल्याला प्रश्न विचारतो की हा किंवा विचारावे. जर आपल्याला चांगल्या प्रकारे एखादा रीडिंग आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण प्रश्न काय विचारतो की पॅसेज कुठल्या प्रकारचा आहे किंवा या पॅसेजमध्ये व्हॉट दॅट ऑथर try to explain about the passage, then what message they convey किंवा about on which topic that whole passage or whole book is based. Like that, different question. If you ask yourself, you getting the answer and you understand that passage very well. Then the next part is that read. आता याच्यामध्ये सपोज एखादा पॅसेज किंवा एखादा कठीण तुम्हाला एखादा रीडिंगसाठी एखादा पॅसेज तुम्हाला मिळाला तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की कशा प्रकारे अंडरस्टँडिंग आपण करून तो पॅसेज जर वाचला तर त्यामध्ये तुम्हाला काहीतरी मेन पॉइंट समजलेले असतील किंवा काहीतरी क्वेश्चन तुम्हाला त्यातून सुचत असतील तर आपण ते जर पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवले तर आपल्याला जेव्हा आपण नेक्स्ट टाइम त्या पॅसेजचा आपण जेव्हा सर्वे करू किंवा आपण जेव्हा नेक्स्ट टाइम पॅसेज तेव्हा समजावून घेऊ तेव्हा तो पॅसेज आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण त्यातले मेन जे पॉइंट असतात किंवा जे आपण मेन पॉइंट त्यातले अंडरलाईन केलेले असतात ते आपल्याला समजलेले असतात किंवा आपण ते समजून घेतलेले असतात आणि त्यावरून तो पॅसेज आपण समजू शकतो. देन द नेक्स्ट पॉइंट इज द रीड इट. रीड मीन्स व्हॉट. एखादा पॅसेज वेन वी रीड अ पर्टिक्युलर बुक ऑर अ पॅसेज, इफ वी रीड दॅट अगेन अँड अगेन. फॉर एक्झाम्पल एखाद्या रीडरची कॅपॅसिटी असते की त्याला एकदा वाचल्यावरती दॅट ऑल नॉलेज मस्ट बी फिट इन हिज माइंड. सम आर रीड ट्वाइस टाइम, सम आर रीड मोर टाइम. म्हणजे पर्टिक्युलर म्हणजे प्रत्येक पर्सनची त्याची स्किल असते किंवा त्याची जी पद्धत असते, कुवत असते. कुणाला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहतं, कुणाला 4दा वाचावं लागतं. म्हणजे जर पॅसेज आपल्याला समजून घ्यायचा असेल, इफ यू वॉन्ट टू रीड, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड अ पर्टिक्युलर थिंग और पर्टिक्युलर डिफिकल्ट पॅसेजेस, we will read it again and again. We will understand easily if we read carefully. Then the review. Review means what? Recall and check whatever you have read. यामध्ये आपण जो पोस्ट किंवा जे नॉवेल जे बुक आपण रीड केलं ते आपण रिव्ह्यू केलं म्हणजे आपण रिकॉल करतो किंवा आपण एक आपल्या माइंडला एक मीन्स
रिव्ह्यू देतो म्हणजे काय होतं की आपण तो पॅसेज वाचतोय, तो पॅसेज आपण कशा प्रकारे वाचला किंवा त्यातून आपल्याला काय माहिती मिळाली हे आपण पुन्हा पुन्हा स्वतःला समजावून घेतो किंवा पुन्हा पुन्हा ते नोट डाऊन करतो. दॅट्स कम्स इन टू द रिव्ह्यू. देन द लास्ट पॉइंट इज अटेम्प्टिंग द क्वेश्चन ऑन द कॉम्प्रेन्शन. आता तुम्हाला आता सपोज तुम्हाला फॉर ऑन द पेपर इफ यू गेटिंग द पॅसेज दॅट टाइम यू गेटिंग ऑल्सो द क्वेश्चन ऑन दॅट पॅसेज. तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम दिलेला असेल, असं नाही की तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये पॅसेज दिलाय आणि तुम्ही अर्धा तास 1 तास तो पॅसेजचा अर्थ लावत बसला तर साहजिकपणे टाइम संपून जाणार आणि तुमचे मार्क पण तुम्हाला काही मिळणार नाही. पण समजा तुम्ही तो पॅसेज एक पर्टिक्युलर 10 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये तो पॅसेज समजून घेतला, त्यातले प्रश्नाचे उत्तर आपण काय देऊ शकतो हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तो पॅसेज पटकन किंवा इझिली त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही ती देऊ शकता किंवा तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइममध्ये तुमचं रायटिंग किंवा तुमचं तो पॅसेजचं आन्सरिंग आहे ते तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतर डेव्हलपिंग रिडिंग हॅबिट. मग असे सांगितल्याप्रमाणे हे जे आतापर्यंत आपण पॉइंट बघितले म्हणजे स्किमिंग किंवा रिडिंग, प्रिरिव्ह्यू, रीड, त्यानंतर रीड फॉर स्टडी, फॉर गेटिंग इन्फॉर्मेशन, फॉर गेटिंग नॉलेज अँड फॉर गेटिंग प्लेजर, या ज्या सगळ्या आपण इन द युनिट नंबर 3 वी विल स्टडीड ऑल दॅट. त्याचा वापर करून जर आपल्याला आपली रिडिंग कॅपॅसिटी किंवा रिडिंग क्वालिटी जर आपल्याला वाढवायची असेल तर याचा आपण अभ्यास करून किंवा हे आपण व्यवस्थितपणे जर लक्ष दिला तर आपली जी रिडिंग कॅपॅसिटी आहे किंवा रिडिंग जी स्किल आहे ती आपण सहजपणे इम्प्रूव्ह करू शकतो किंवा आपण सहजपणे ती वाढवू शकतो.